म्हणजे म्हणते. आधीपासून म्हणता, परंतु आता याच्यातून थोडस वेगळ्या प्रकारे श्रीसुक्त म्हणायची हो, सवय हो. पडली. वेगळ्या प्रकारे आणि बरेचसे शब्द एकदम म्हणजे आता नेहमी म्हणण्यात येताना असं एखादा शब्द मिस होऊन जातो. म्हणजे असं तोंडपाठ असल्यासारखं असं. तर ते आता कळतंय की तो असं दीर्घ म्हणजे त्याच्या फोडून असा म्हणला पाहिजे असं. हम्म. जैसे लक्ष्मी मन कामा मन पगामिनी. हो सर. हो. हा, बरेच शब्द आहेत तसे. करेक्ट. ठीक आहे. पुढचा श्लोक घेऊ आपण. काही जण माझ्याकडे असे ओळखीचे आहेत की जे 1000 आवर्तन करतात श्रीसुक्ताचे. पण प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का, की अनेक जण मी बघितले ऍक्च्युली, की श्रीसुक्ताचं पठण करतात, लक्ष्मीचे मंत्र म्हणतात, लक्ष्मीची पूजा करतात. दर शुक्रवारी वैभव लक्ष्मी, दर शुक्रवारी म्हणजे वर्षातले 52 आठवडे शुक्रवारी त्यांच्याकडे साधना असते. पण तरीही पैशाची चणचण असते. असं का? याच्यावरती ज्यावेळेस आम्ही विचार किंवा संशोधन करायला चालू केलं, त्यावेळेस लक्षात आलं की बेसिकली आपण आपलं माइंड प्रोग्राम न करता जे म्हणतो करतो, त्याला ऍक्च्युली आम्ही कर्मकांड म्हणतो. म्हणजे आता समजा कोणी फास्ट मध्ये 3 मिनिटात श्रीसुक्त संपतं, 3 मिनिटामध्ये फास्ट. हो रामचंद्र मिरण लक्ष्मी जात मामा, असं 3 मिनिटात संपून जातं. पण खरोखरच त्याच्याने माइंड प्रोग्राम होतं का? खरोखरच तो स्वर, तो आर्त, तो हे असं बाहेर होतं का, हा प्रश्न असतो. आणि जेव्हा मला लक्षात आलं की नाही नाही, या सगळ्यांच्या या प्रोसेसमध्ये ही मोठी चूक होत आहे. कुठली? की त्याच्यामध्ये स्वतःचा माइंड प्रोग्राम होत नाही. माइंड प्रोग्राम म्हणजे काय? तुमचे विचार आणि भावना हे प्रोग्राम होत नाहीत आणि त्याप्रमाणे तुम्ही कर्म करत नाही, तोपर्यंत काहीही फायदा नाही. तसंच उच्चार पण महत्वाचे आहेत. म्हणजे आचार, विचार, भावना, उच्चार या सगळ्या गोष्टी असतील तर त्या ग्रेसचा फायदा होतो. अलग लक्षात. आणि तेवढी भक्ती, ते एक कथा असते ना लहान मुलांची, हे मोठे माणसं सगळे देवाला प्रार्थना करायला जातात की पाऊस पडू दे म्हणून. सगळे लोक जातात आणि एकच मुलगा छत्री घेऊन येतो. तो म्हणतो देवाला प्रार्थना, देव पाऊस पडायला लागल्यानंतर मग छत्री नको का आपणाला? है ना, तो विश्वास असतो. हा, तर अशा बऱ्याच गोष्टी येतात की म्हणून आपण अध्यात्मातून श्रीमंती, श्रीमंत भारत निर्मिती अभियानाच्या अंडर अध्यात्मातून श्रीमंती या गोष्टीवरती जास्त महत्व देतो. की आध्यात्मिक तुम्ही असाल तर तुम्हाला 5000% पैसे मिळाले पाहिजे. पण ते मिळत नसतील तर कुठेतरी आचार, विचार, भावना, उच्चार याच्यामध्ये फरक असतो. आणि शेवटचा भाग असतो ग्रेसचा. ओके. म्हणून आचार, विचार, भावना, उच्चार आणि कृपा या 5 पिलर वरती सगळी तुमची श्रीमंती, तुमचं सुख, तुमचं समाधान, तुमचा आनंद, सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. तर आता 5वा श्लोक आपण घेऊया. 5वा श्लोक आहे, चंद्रा प्रभास चंद्राम, चंद्रा नाही, चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टा मुदाराम ताम पद्मिनीमीम शरणमहम प्रपद्मे अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियलोकेम देवजुष्टा मुदाराम ताम पद्मिनीमीम शरणमहम प्रपद्मे अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. हा श्लोक काय सांगतो? प्रकाश आणि छायेचं संतुलन करतो. प्रकाश, जिथे लक्ष्मीचा प्रकाश दैवी तेज बनतो आणि दुःख, अभाव हा अलक्ष्मीचा जो भाग आहे तो नाहीसा होतो. येते लक्षात? हा श्लोक अत्यंत गोड आणि सामर्थ्यशाली आहे. कारण प्रकाश, छाया, संपत्ती, दुःख, लक्ष्मी, अलक्ष्मी यांचं सूक्ष्म संतुलन याच्यात दाखवलेलं आहे. हा श्लोक साधकाला काय सांगतो? हेच सगळ्यांना कल्पना आहे की मला सांगा, अंधार आहे एका खोलीमध्ये, तर त्या अंधाराला कसं पळवायचं? अंधार आहे एका खोलीमध्ये, फुल टू अंधार आहे, तर त्याला कसं पळवायचं? दिवा लावून. करेक्ट.
म्हणजे अंधाराला पळवणारा दुसरा काहीही पर्याय नाही, फक्त एकच पर्याय आहे. कुठला पर्याय आहे? प्रकाश वाढवायचा असेल तर, अंधार नष्ट करायचा असेल तर फक्त प्रकाश वाढवावा लागतो. बरोबर आहे? हा श्लोक हा अनुषंगाने बनवलेला आहे. याचा भाषास्तरीय अर्थ बघू आपण. चंद्राम, चंद्राम म्हणजे चंद्रासारखी. चंद्र कसा आहे? कोमल आहे, शांत आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. बरोबर आहे ना? एक काय ते गाणे, सगळे गाणे आहेत ते चंद्रावरती आहेत. सौंदर्यावरचे बरेचसे गाणे कशावरती आहेत? चंद्रावरती. चांदी जैसा रंग है तेरा. ते अजून एक कुठलं तरी जुनं गाणं देवानंदचं का काहीतरी, दो दो चांद दिखे हमने एक गगन में एक सामने, असं काहीतरी. बरोबर, म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे, कोमलतेचं प्रतीक आहे. प्रभासाम, चंद्राची प्रभा. चंद्राची प्रभा कशी आहे? प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे, गौरवशाली आहे. म्हणजे चंद्रासारखी कोमल, शांत, थंड देणारी, शीतलता असणारी, प्रकाशमान, तेजस्वी, गौरवशाली असणारी, कीर्तीने तेजोमय झालेली, यशसा ज्वलंतीम, म्हणजे यश हे, यश म्हणजे कीर्ती, कीर्ती बरोबर, त्याप्रमाणे ज्वलंतीम म्हणजे तेजोमय झालेली, ज्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. श्रियम लोके देवजुष्टाम, जी श्रीदेवी, श्रियम म्हणजे श्रीदेवी लक्ष्मी अर्थात सर्व देवतांनीही पूजलेली आहे. श्रियम लोके देव जुष्टाम, उदाराम. उदाराम म्हणजे उदाराम, करुणामय, उदार असलेले. असंच आहे ना, चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम मुदाराम. आपण देवजुष्टाम मुदाराम म्हणतो, पण तो शब्द कसा आहे? देवजुष्टाम उदाराम. संधी होतात बघा, संस्कृतमध्ये खूप संधी होतात, आणि म्हणून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की नेमकं या दोन अक्षर कसे एकत्र आलेले आहेत. देवजुष्टाम उदाराम म्हणजे मुदाराम, देवजुष्टाम उदाराम, उदारपणा असलेली. नेक्स्ट खालचं श्लोक वाक्य काय? ताम पद्मिनी, कमलिनी स्वरूप, कोमल, सौंदर्यवान, शरणम मम प्रपद्मे, मी तिच्या पायावरती शरण जातो. शरणम महम जे आहे ते शरणम अहम प्रपद्मे. शरणम महम म्हणजे शरणम अहम, अहम म्हणजे मी, शरणम म्हणजे शरण जाणं. मी शरण जातो कुणाला? प्रपद्मे, तिच्या चरणावरती. अलक्ष्मी मे, ते अलक्ष्मी मे असल्यामुळे ते अलक्ष्मीर मे, कारण अलक्ष्मीच्या पुढे विसर्ग आहे मूळतः शब्दामध्ये. अलक्ष्मीर मे, स्वतः म्हणतो ना आपण विसर्ग, दोन टिंब, तसं अलक्ष्मी मे म्हणजे अलक्ष्मीर मे. बरोबर. नश्यताम ताम ऋणे, हे देवी अलक्ष्मीचा माझ्या जीवनातून नाहीस होऊ दे, त्याचा नाश कर, दारिद्रता दुःख नाहीस होऊ दे, मी तुझा आश्रय घेतो. बरोबर. म्हणजे याचा संपूर्ण अर्थ कसा झाला? हा झाला भाषाशास्त्रीय अर्थ. संपूर्ण अर्थ, मी त्या चंद्रासारख्या शांत असलेल्या, प्रकाशमान, कीर्तीने तेजस्वी असलेल्या, सर्व देवतांना प्रिय आणि वंदनीय असलेल्या, उदार आणि कमलासनावर सुंदर श्रीदेवीच्या शरणाला जातो. त्या देवीला शरण येतो, ती माझ्यावर प्रसन्न होऊ दे. प्रसन्न होणं म्हणजे काय करणं? तिने माझ्यातील दुरुद्रता, दुःख, नकारात्मकता नाहीशी करावी. येते लक्षात? म्हणून श्लोकामध्ये दुसरं वाक्य, पद्मिनी मी शरणमहम प्रपद्मे अलक्ष्मीर्मे नश्यताम ताम ऋणे. बरोबर आहे. आता याचा भावार्थ काय होतो? हा श्लोक अलक्ष्मीचं विसर्जन करतो, म्हणजे अलक्ष्मीच्या ऊर्जेचं विसर्जन करतो. अलक्ष्मी म्हणजे काय बरं? लक्ष्मी म्हणजे मी सांगितलं होतं मला पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये की जिथे जिथे लक्ष्मी तेथे तेथे अलक्ष्मी, हे ब्रह्मवाक्य आहे, लक्षात राहू. जेथे जेथे लक्ष्मी तेथे तेथे अलक्ष्मी,
हे ब्रह्मवाक्य आहे. प्रत्येक जागी अलक्ष्मी असली तिथं लक्ष्मी आहेच, आणि जिथे लक्ष्मी आहे तिथं अलक्ष्मी आहे. कुणाला जवळ करायचं हा आपला चॉईस आहे, तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे, आपल्या सर्वांच्या हातात आहे. अलक्ष्मीला आपल्याकडे घ्यायचं का लक्ष्मीला आपल्याकडे? मग अलक्ष्मी म्हणजे नकारात्मकता, संपन्नता नसणं म्हणजे अलक्ष्मी, शुद्धता नसणं म्हणजे अलक्ष्मी, करुणा नसणं म्हणजे अलक्ष्मी, दया नसणं म्हणजे अलक्ष्मी, मानसिक अशुद्धता असणं म्हणजे अलक्ष्मी, तेज नसणं म्हणजे अलक्ष्मी. अलक्ष्मीचा जन्मच नीलकांती देवीच्या पोटी. हा नीलकांती देवी म्हणजे नील समुद्राची भार्या, तिच्या पोटी फक्त द्वेष, मत्सर आणि क्रोध याच्यातून जन्म झालेला आहे. तिनं मांगल्य खाल्लं होतं तिथं पडलेलं, जे जलयज्ञ केला होता त्याच्यातून, बरोबर आहे. भृगु ऋषींनी केला होता. काही जागी संकल्प असाही दाखवतात की भृगु ऋषींची कन्या. लक्ष्मी देवी भृगु ऋषींची कन्या नाहीये. पण काही जागी कसं आहे की काही पुराणामध्ये लक्ष्मी देवींनी यांच्याशी वाद झाल्यानंतर, म्हणजे राक्षसांशी भांडण झाल्यानंतर तिने राक्षसांना काहीतरी शाप द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेस नारायणांनी तिला अडवलं होतं, आणि मग त्याच्यानंतर लक्ष्मी देवीला त्या भृगु ऋषींनी सांगितलं की शुक्राचार्य का भृगु ऋषी, मला थोडं कन्फ्युजन आहे, ठीक आहे असू द्या, तिनं ऋषिकुळात जन्म घेतला होता आणि मग परत नारायणाशी लग्न केलं होतं, बरोबर. कारण ऋषी त्यांनी सांगितलं होतं की कन्या लक्ष्मी कुठे पाहिजे, आमच्याकडे पाहिजे म्हणून. असा काहीतरी तो भाग आहे, पण असो, आपण आपल्यासाठीच बघूया. तर नीलकांती देवीच्या पोटी अलक्ष्मीचा जन्म हा फक्त द्वेष, मत्सर, क्रोध या कारणामुळे झाला होता. कधीतरी ती कथाही बघू आपण. ओके. तर संपन्नता जिथं नाही तिथे अलक्ष्मी आहे. मग लक्ष्मी म्हणजे फक्त दिसतं तेवढं धन आहे का? लक्ष्मी म्हणजे फक्त धन आहे का? लक्ष्मी म्हणजे सगळंच आहे. लक्ष्मी म्हणजे आनंद आहे. लक्ष्मी म्हणजे सौभाग्य आहे. लक्ष्मी म्हणजे समाधान आहे. लक्ष्मी म्हणजे अनेक गोष्टीचं एकत्रीकरण आहे. लक्ष्मी म्हणजे आपल्या ध्येयाची पूर्ती आहे. लक्ष्मी म्हणजे या जीवनामध्ये जे हवं आहे ते साध्य करणं, ते साध्य म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष गाठणं म्हणजे लक्ष्मी आहे. हे सगळं म्हणजे लक्ष्मी आहे. आणि ही लक्ष्मी, जर तुमच्या मनात ती भावना नसेल की आपण हे साध्य केलेलं आहे, आपण आनंद आहे, आपलं समाधान नाहीये, आनंद नाही, समाधान नाही, प्रसन्नता नाही, म्हणजे आपण अलक्ष्मीला जवळ केलेलं आहे. मग मनातले सगळे दूरभाव काढून टाकायचे, म्हणजे दयाळूपणा आणायचा, तेज आणायचं, मानसिक शुद्धीकरण करायचं. याचाच अर्थ लक्ष्मीला आपण आव्हान द्यायचं, आपल्याकडे घ्यायचं. चंद्राम प्रभासाम म्हणजे शांतीमध्ये तेज. हे खूप छोटं आणि सुंदर सूत्र आहे बरं का. शांती आहे आणि तेज आहे. शांततेत तेज आहे. म्हणजे आपण तेजस्वी म्हटले की शीतल, थंड, शांत चंद्र म्हणतो. सूर्य तेजस्वी म्हणतो. लक्षात येत आहे? म्हणजे जिथं खूप असं प्रकाश पडलेला आहे तो तेज झालं. पण इथं काय सांगितलं या श्लोकामध्ये? चंद्राम प्रभासम म्हणजे शांतीमधलं तेज. हा भाग महत्वाचा आहे याच्यातला, राईट. जो साधक शांततेत तेज शोधतो तोच खऱ्या अर्थाने श्री ऊर्जेला प्राप्त होतो, असा याचा भावनिक अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे अलक्ष्मी नाशन करण्याचा हा मंत्र आहे म्हटलं तरी चालेल. ताम पद्मिनीमीम शरणम महम प्रपद्मे अलक्ष्मीर्मे नश्यताम ताम ऋणे, असंही म्हणू शकतो. अलक्ष्मी मे नश्यताम ताम ऋणे. तसंच ताम पद्मिनीम शरणम अहम प्रपद्मे. शरणम अहम पद्मे प्रपद्मे म्हणताना तुम्ही त्याचा विसर्ग जरी केला त्या संधीचा तरी चालेल, कारण अर्थ समजणं हे महत्वाचं आहे. बरोबर. शरणम अहम प्रपद्मे म्हणजे शरणम अहम प्रपद्मे,
आपण म्हणता ना शरणम महम प्रपद्मे असं म्हणतो. शरणम नाहीये ते, शरणम अहम प्रपद्मे. शरणम अहम प्रपद्मे म्हणजे शरणम महम प्रपद्मे. बरोबर. आता याचा भावार्थ झाला. सायकोलॉजिकल काय प्रयोग पडतो याचा मानसशास्त्राप्रमाणे? अलक्ष्मीर्मे नश्यताम, या वाक्यातच नकारात्मक भावनांचा नाश होतो. पण आपण अलक्ष्मी म्हणजे फक्त भिकारीपणा, दारिद्र्यपणा, गरिबी असंच बघतो. वास्तविक पाहता आपल्या मनामध्ये जो नकारात्मक भाव आहे, कमतरतेचा भाव आहे, तो अलक्ष्मीचंच रूप आहे. किंबहुना अलक्ष्मी ही त्याच रूपानं आपल्याकडे आलेली आहे. अलक्ष्मी, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे BMW नाही, माझ्याकडे मर्सिडीज नाही, हे जे जे काय वाटतं आपल्याला, हे सगळे अलक्ष्मीचे गुण आहे. आणि त्याचा नाश होऊ दे म्हणजे अलक्ष्मीर्मे नश्यताम, हा अर्थ समजला. आता याला मराठीतून म्हणा ना, की माझ्यातील अलक्ष्मीचा नाश होऊ दे. अलक्ष्मी म्हणजे लॅकनेस इन शॉर्ट. जे नाही त्याच्याशी कनेक्ट होणं म्हणजे अलक्ष्मी. जे आहे त्याच्याशी कनेक्ट होणं म्हणजे लक्ष्मी. इतकं सिंपल मध्ये काम आहे. आहे माझ्याकडं, वाव आहे. एक छोटासा फॅन आहे, वाव फॅन आहे, लक्ष्मी आहे. काही जणांकडे तोही नाही ना. ज्यांना वाटतं की आहे त्याच्या समाधान नाही, हे पाहिजे ते पाहिजे. मी श्रीमंतीचे संस्कारच्या पहिल्या 55 लोकांना जे ट्रेनिंग दिलं होतं सुरुवातीला, त्याच्यात मी नेहमी सांगायचो, ज्याचं तुम्हाला ग्रॅटिट्यूड नाही आहे ना, तर ती जी तुमच्याकडली वस्तू आहे, मी साधं उदाहरण दिलं ना, एक छोटासा टेबल फॅन आहे. ओके. तो टेबल फॅन तुमच्याकडे आहे, त्याच्यानं तुम्हाला हवा लागते. पण तुम्हाला वाटते की माझ्याकडे एसी नाही आहे. याची तुम्हाला किंमत नाही आहे ना. मग हा छोटासा टेबल फॅन एका झोपडीमधल्या माणसाला खूप सुख देणार आहे, खूप आनंद देणार आहे. वॉव! त्याच्याकडे फॅन आला. त्याला दान देऊन टाका. नाही, नाही सर असं कसं दान द्यायचं? मग तुम्हाला त्याची काही किंमतच नाहीये, तर मग कशाला हे करता? म्हणून धन्यवाद साधना ही सगळ्यात महत्वाची असते. ग्रॅटिट्यूड इज इम्पॉर्टंट. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात ग्रॅटिट्यूडची भावना येते, त्या त्या वेळेस तुमच्या मनात लक्ष्मी जागृत होते. येतंय लक्षात? पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप जणांनी सांगितलं, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. सायन्स काय आहे त्याच्या पाठीमागे? व्हाय इट हॅज द पॉवर? नुसतं थँक यू. सिक्रेट पिक्चर बघितला 2007 ला, 8 ला. तिथून सुरुवात झाली आध्यात्मिक प्रवासाची. त्याच्या आधी ईएफटी शिकलो होतो. ईएफटी शिकली. त्याच्यातूनही थोडंसं फॉर्म्युला सापडत नव्हता श्रीमंत होण्याचा किंवा प्रॉब्लेम काय होता. सिक्रेट पिक्चर बघितला. माइंड पॉवरचे अनेक ट्रेनिंग केले. भारतामध्ये जेवढे लोक आहेत त्यातल्या मॅक्झिमम लोकांचे ट्रेनिंग केले. बरोबर. माइंड पॉवरचे. ईएफटी शिकलो पूर्ण. ईएफटीत मास्टर झालो. म्हटलं नाही नाही काहीतरी अजून मिसिंग आहे. रेकी शिकलो. रेकीमध्ये ग्रँड मास्टर झालो. बरोबर. मग कोणीतरी म्हटलं नाही नाही ते ऍक्च्युली माइंड प्रोग्राम करता आला पाहिजे. मग एनएलपी शिकलो. मग वेगवेगळ्या थेरपी शिकल्या. डाउजिंग, कलर थेरपी, सुजोग थेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, एंजल थेरपी, शिव सूर्योदय शास्त्र, ब्रह्मविद्या, होपोनोपोनो थेरपी, टॅरो कार्ड रिडिंग, एंजल कार्ड रिडिंग, ओशो कार्ड रिडिंग, हाईट गेन, मेमरी एनहान्समेंट, ऍक्सेस कॉन्शियसनेस, टीसीआर थेरपी, पार्लेजी थेरपी, एवढ्या सगळ्या 16, 17, 15, 14, 15 थेरपी शिकल्या. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की या कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्ण फॉर्म्युला नाहीये. पूर्ण फॉर्म्युला मला सापडला फक्त माझ्या पाठीमागच्या श्रीयंत्रात. कम्प्लीट सक्सेसचा फॉर्म्युला आहे त्याच्यात. जे हवं ते प्राप्त करण्याचा खरा फॉर्म्युला आहे. बाकी कुठेही नाही आहे. कुणी आहे का श्रीयंत्राचा क्लास केलेला? गेल्या वाटतं आदिती मॅडम होते. राईट. कम्प्लीट सक्सेसचा फॉर्म्युला. असो तो तर आत्ता म्हणजे प्राप्त झाला. पण या सगळ्यामधूनही लक्षात हे येत नव्हतं की नेमकं काय केल्याने लोक श्रीमंत होतात. मी असे म्हटलं ना तुम्हाला की सतत वैभव लक्ष्मीचं 12 महिने व्रत करणारे बघितले लोक. सगळे आठवडे 52च्या 52 आठवडे व्रत करतात. 1,000 श्रीसुक्ताचे आवर्तन करतात. पण म्हणजे त्याच्यात मी त्यांना नाव ठेवत नाही. पण परिस्थिती अशी की ₹500 जरी कुठं खर्चायचं म्हटलं तरी त्यांना थोडासा प्रश्न पडतो. असं का? येतंय लक्षात? म्हणजे कुठेतरी सूत्र वेगळं आहे.
आणि आपण करतोय ते वेगळं आहे. मंदिरात गेल्याने श्रीमंत कसं होतं, माळ जपल्याने श्रीमंत कसं होतं, मी पेपरमध्ये आर्टिकल दिलं होतं. अध्यात्मातून श्रीमंतीकडे याचे आर्टिकल्स माझे आले होते. त्याच्यात मी लिहिलं होतं की माळ जपल्याने नेमकं एक्झॅक्टली काय होतं. मग कमलगट्ट्याची माळेने काय फरक पडतो, सायन्स आहे त्याच्या पाठीमागे. कमलगट्ट्याच्या माळाचा मणी मोठा आहे. आपण माळ जपताना या दोन बोटात धरू, आज्ञाचक्र या दोन बोटामधला हा जो तो आहे, हा जो इथला भाग आहे, मी बघा, मी कुठेही तुम्हाला कुठलाही काय म्हणतात त्याला, नॉन टेक्निकल किंवा ज्याच्यातून अंधश्रद्धा होऊ शकते अशी कुठलीही गोष्ट सांगत नाही. ज्या वैज्ञानिक पद्धतीने घडतात त्या सांगतो मी. हा तुम्ही मोठ्या माळेवरती असं 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 करत जाता त्यावेळेस हा पॉइंट 108 वेळेस दाबला जातो. अंगठ्या फर्स्ट फिंगरचा, इंडेक्स फिंगरचा पॉइंट 108 वेळेस असा प्रेस होतो. हे 108 वेळेस प्रेस केल्याने अॅक्युप्रेशर प्रमाणे हा तुमचा आज्ञाचक्र किंवा इथं डोक्याला, मेंदूला हा दाबला जातो. याच्यानं स्मरणशक्ती वाढते. माळ जपल्यानं कसं काय पैसे मिळतात, कारण स्मरणशक्ती वाढते. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, जपनाम, नाम सतत नाम जपायला सांगितलेलं आहे. अनेक साधू संतांनी सांगितलेले की सतत नाम जपा. मग त्याच्यानं काय होतं, मी प्रूव्ह करून दिलेलं आहे टेक्निकली. आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सतत नाम जप केल्याने तुम्हाला पैसे कसे मिळतात. प्रॉब्लेम कुठे आहे, आपण सगळे आध्यात्मिक आहोत भारतातले लोक, पण ते अध्यात्म आणि श्रीमंती याचा जोड जोडल्या जात. येते लक्षात, हा जोड जोडला गेला पाहिजे, हा जॉईंट आहे. आणि तो आपल्या भारतीय संस्कार, संस्कृती, संस्कृत परंपरेमध्ये खूप डीप मध्ये सांगितलेला आहे. तो फक्त आपल्याला ऍक्टिव्ह करून द्यायचा. आणि म्हणूनच आता दर शुक्रवारी श्रीमंत भारत निर्मिती अभियानाअंतर्गत आपण मेडिटेशन चालू करणार आहोत. ठीक आहे. तर अलक्ष्मीर्मे नश्यताम हा भाग नकारात्मक भावनांचा नाश दाखवतो. नकारात्मक भावनांना सर्वप्रथम स्वीकारतो आणि सोडतो. स्वीकारतो आणि सोडतो याचा अर्थ काय, की आधी तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे की यस माझ्या मनात राग आहे. आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की यस माझ्या मनात गरिबीची भावना आहे, माझ्या मनात नकारात्मकता आहे. हे सगळं आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही स्वीकारलंच नाही तर त्यातला रजिस्ट करायचा किंवा तुम्ही त्याला जे रजिस्टन्स करता त्याच्यामुळे त्याच गोष्टीच्या विचारात जाता. तुम्ही जेव्हा मान्य करता की येस माझ्याकडे हा प्रॉब्लेम आहे, मला राग येतो, त्यावेळेस राग येतो म्हणून स्वीकारलं की त्याच्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी तुमच्यावरती येते आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढता. दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्सेप्टन्स सॉल्व्ह मेंटल इश्यू ऍटलिस्ट बाय 60-70%. म्हणा मी की मला राग येतो, मी कुचका आहे ना. माझे काही कलिग मला म्हणतात तुम्ही डिप्लोमॅटिक आहात. मी स्वीकारतो, ओके डिप्लोमॅटिक आहे म्हणजे काय, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा म्हणजे तुम्ही याच्यानी सांगता फिरवून, सरळ 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 कधी म्हणणार नाहीत काही कोणी. असं मस्त त्याला डायरेक्ट नाही उत्तर देत तुम्ही. अरे डायरेक्ट उत्तर जिथं द्यायचं तिथं द्यायचं असतं. मला नाही वाटत की इथे प्रत्यक्ष सांगावं म्हणून, है ना. असो, पण ते ऍक्सेप्ट करायचं, बरोबर, स्वीकारायचं मग सोडायचं. दुसरं काय सांगतंय, शरणम अहम प्रपद्मे म्हणजे सरेंडर. शरणम अहम प्रपद्मे, ज्यावेळेस मनुष्य पूर्ण शरणागती पत्करतो त्यावेळेस तो आपण मी करतो या अहंकारातून मुक्त होतो. मी करणार आहे, माझ्यामुळं आहे, माझ्याकडं आहे. पहिल्या दिवशी आपण घेतलं होतं मेडिटेशन, बरोबर. मग इथे काय करायचंय की त्या शरणागती, संपूर्ण शरणागती आपण ते श्लोक लावतो ना आपण, अपराध सहस्त्राणी प्रियंते, शरणला जायचं, पूर्ण शरण घ्यायचं. त्याच्यामुळे अनेक साधनांमध्ये, काही साधनांमध्ये मी साष्टांग दंडवत घालायला सांगतो. साष्टांग दंडवत म्हणजे पूर्ण पालतं झोपा, सगळी बॉडी शिथिल सोडून द्या, हात पुढे घ्या, हात पण शिथिल सोडा आणि डोकं जमिनीला टेकवा. दिस इज कॉल्ड कम्प्लीट सरेंडरनेस. या बॉडीमध्ये बरोबर तुमची शरणागती होऊन जाते. आलं लक्षात, ही सरेंडर थेरपी आहे. म्हणजे याच्यात ऍक्सेप्टन्स आहे, रिलीजिंग आहे,
सरेंडर आहे. म्हणजेच नियंत्रणाची आसक्ती सोडून, माझ्या हातात काहीतरी आहे ही आसक्ती सोडून संपूर्णपणे विश्वास देवीवरती सोडणं, यालाच सरेंडर होणं. किंवा जे करणार आहे ते देवी करणार आहे, आई करणार आहे, मग माझ्या हातात काय, लेटिंग गो, ज्याला खूप न्यूरोसायन्स मध्ये प्रोसेस समजले जाईल, लेटिंग गो. आणि जेव्हा जेव्हा लेटिंग गोच्या स्टेटला मनुष्य जातो, त्यावेळेस ॲमिगडाला मेंदूतील शांत होतो आणि त्याच्यामुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्ह होतो. चंद्राम प्रभासाम म्हणजे परत संतुलनाचं टोक आलं. चंद्र म्हणजे शांती, प्रभा म्हणजे कृती, आभा. या दोन भावनांचा एकत्र केला बॅलन्स माइंडसेट, म्हणजे डावी नाडी उजवी नाडी बॅलन्स. हा श्लोक तुम्हाला इमोशनल डिटॉक्सिफिकेशन करतो. जो दुःख, मत्सर, भीती, ताण, अपराधीपणा आणि सगळ्यात मोठा कमतरता यांचा नाश करायला सांगतो. येते लक्षात? आता याच्यात ध्वनी ऊर्जेचा उच्चार केला तर प्रमुख स्वर कोणते आहेत? चंद्रातला चन, प्रवासातला भा, यशसा मधला श आणि जम, उदाराम रा, ताम पद्मिनीम म्हणजे निम, अलक्ष्मीर्मे नश्यताम याच्यातला लक्ष्मी. हे सगळे चक्र तुमच्या आज्ञाचक्र, सहस्त्राचक्र, विशुद्ध चक्र, अनाथ चक्र, मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, सगळ्या चक्रावरती ऍक्टिव्हेशन ठेवतात. कसं? चंद्रा शांतता आहे, अंतर्दृष्टी आहे म्हणजे आज्ञाचक्र ऍक्टिव्ह झालं. प्रभासाम म्हणजे आबा आहे, दिव्य तेज आहे, सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह झालं. यशसाम ज्वलंतीम, इथून एक कीर्ती आहे, एक्सप्रेशन आहे, विशुद्ध चक्र झालं. उदाराम, उदारपणा हा हृदयाचा भाग आहे, म्हणजे हृदय चक्राला ऍक्टिव्हेशन झालं. ताम पद्मिनीम, इथं लक्ष्मी देवीचं पद्मिनी म्हणून उल्लेख केलेला आहे, म्हणजे सौंदर्य आहे, समाधान आहे, ऍक्सेप्टन्स आहे, मणिपूर चक्र झालं. अलक्ष्मीर्मे नश्यताम, सर्व दुःख किंवा शंका, भीती या नकारात्मक ऊर्जेचा नाश म्हणजे मूलाधार चक्र झालं. अर्थात या सगळ्या शोकातील चंद्राम प्रभासाम हा भाग ध्वनी तरंगामध्ये चंद्राम प्रभासाम असा हाय लो हाय लय निर्माण करतो. चंद्राम प्रभासाम, त्याच्यामुळं ब्रेनचे हेमोस्फिअर्स सिंक्रोनाइज होतात आणि मनातील गोंधळ कमी होऊन संतुलन होतं. म्हणून कधीही मनातला गोंधळाचं संतुलन पाहिजे असेल तर हा श्लोक म्हणायचा. चंद्राम प्रभासाम यशसाम ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम मुदाराम ताम पद्मिनीमीं शरणम महम प्रपद्मे अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम ऋणे. हळूहळू 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 म्हटलं ना श्लोक, तरी मनाला एवढं प्रसन्न वाटतं लक्ष्मीचे श्लोक म्हटले की. बरोबर? आता न्यूरोबायोलॉजिकल इफेक्ट बघितला, सायंटिफिक अनालिसिस, तर आम आणि हे हे मी मागे सांगितलेलं आहे घेऊ, त्याच्यात वेगस नर्व सक्रिय होतात, हृदय गती स्थिर होते, रक्तदाब नियंत्रित होतो, मेंदूत सेरोटॉनिन वाढतो. अलक्ष्मीर्मे नश्यताम, ब्रेथिंग पॅटर्न खोल आणि लांब होतो. अलक्ष्मीर्मे नश्यताम, ब्रेथिंग पॅटर्न खोल लांब डीप ब्रेथिंग झालं की गॅबा ते न्यूरो ट्रान्समीटर तयार होतात, वाढतात. गॅबा न्यूरो ट्रान्समीटर वाढले की भय आणि चिंता कमी होते. शरणम महम प्रपद्मे म्हणजे सरेंडरची भावना. ज्यावेळेस सरेंडर झालं की काय होतं बघा, गुगलवर सर्च टाकू. ज्यावेळेस तुम्ही सरेंडर होता त्यावेळेस ऑटोमॅटिक डोपामाइन काल्म रिलीज करतो आणि प्लेजर कंटेंटमेंट झोन तयार होतो. म्हणजे ऍक्च्युली सध्याचं जर ब्रेन संशोधन बघितलं तर फॉरगिव्हनेस, सरेंडर या भावना डीएमएन मोड कमी करतात. डीएमएन म्हणजे डिफॉल्ट मोड नेटवर्क. त्याच्यामुळे मानसिक गोंधळ नाहीसा होतो. बघितलं, काही जणांना काही झालं की ते म्हणतात पहा देव बघून घे. काय म्हणतात?
देव बघून घेईल. जे करायचं ते पांडुरंग करेल, जे करायचं ते विठ्ठल करेल, जे करायचं ते आई करेल. आपण तिच्यावर सगळं सोडलेलं आहे. अशा वेळेस चिंता गेली, दुःख गेलं, जे होणार आहे ते आईच आपल्या चांगल्यासाठी करेल. विठुराया ना विठू राखा पाठी राखा. येते लक्षात? तो अशा सगळ्या गोष्टी येतात. याचा तत्व शांतीचं तत्व आहे, चंद्राचं अग्नीचं तत्व आहे. भावना बघितल्या तर समर्पणाची भावना आहे, क्षमेची भावना आहे, संतुलन आहे. आज्ञाचक्र, हृदयचक्र, मूलाधार चक्र सक्रिय करतात. मानसिक प्रभाव बघितला तर चिंता आणि असुरक्षिततेचा भाव कमी होतो. याचाच अर्थ आत्मविश्वास वाढतो. शारीरिक प्रभाव बघितला तर रक्तदाब स्थिर होतो, झोप सुधारते. आणि आध्यात्मिक प्रभाव बघितला तर नकारात्मक ऊर्जेचं शमन होऊन आत्मशुद्धी वाढायला लागते. मग हा श्लोक कधी जपावा बरं? सगळ्या नकारात्मकतेतून दूर पडून आपणाला शांतता कधी पाहिजे असते? कधी पाहिजे असते? कुणालाच नको आहे का शांतता? कधी पाहिजे असते सगळ्यात जास्त शांतता? भर दुपारी? हा बोला राजेश्री मॅडम, कधी पाहिजे असते? रात्री झोपताना. करेक्ट, रात्री रात्री झोपताना. झोपताना. बरोबर. म्हणून हा श्लोक रात्री झोपण्यापूर्वी जपावा. त्याचा उद्देश हा दिवसभरातील नकारात्मक विचार, भावनांचा नाश करून तुमच्या भोवती चंद्राचा प्रकाश सौम्य, थंड, शीतल स्वरूपात क्रिएट करणं होतं आणि त्या प्रकाशामध्ये लक्ष्मी देवी हसत स्मित हास्य करत तुमच्या दुःखांना ती प्रकाशात रूपांतरित करीत आहे. आणि असा विचार करायचा असतो. म्हणजे श्वास घ्यायचा असतो, चंद्राम प्रभासाम. प्रत्येक श्वासाबरोबर अंतर्मनात प्रसन्नता भरायची. लक्षात येत आहे? लक्षात ठेवायचं, प्रकाश तेव्हा स्थिर होतो जेव्हा आपण अंधाराला प्रेमाने निरोप देतो. ठीक आहे? कोई शक? नाही सर. शंका? गुड. तो श्लोक वाचायला चालू करायचे आता? काही शंका नाही आहे ना? मग आपण चालू करूया साधना. ठीक आहे, शांत बसा. शांत बसा, पाणी समोर ठेवा, दिवा लावलेला असू द्या. मनातल्या मनात नमस्कार करा. दोन्ही डोळे बंद करा.
आपले माता पिता प्रणाम. जिथे कुठे असतील तिथे नमस्कार करा. आपले पूर्वज दादा दादी नाना नानी प्रणाम. आपले सर्व गुरु प्रणाम. कुलदैवत कुलस्वामिनी प्रणाम. इष्टदैवत प्रणाम. हे पंचपरमेष्ठी सांपुटिक श्री सूक्त साधना आम्ही करत आहोत. आमचे इच्छित फल प्राप्त होण्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद लागतो. पंच तत्वांना प्रणाम. पृथ्वी प्रणाम. जल प्रणाम. अग्नि प्रणाम. वायु प्रणाम. आकाश प्रणाम. आपल्या साधनेसाठी श्री लक्ष्मीनारायण यांना आपल्या समोर येण्यासाठी आमंत्रित करा. हे श्री लक्ष्मीनारायण, आमच्या साधनेचा स्वीकार करण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे शरण व्हावं यायचं आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना आम्ही स्वीकार करून तुमच्या चरणी येतो. कृपया समोर या. मान करा. आलेले आहेत लक्ष्मीनारायण. मंगळं देवदेवाय राजराजाय मंगळं, मंगळं नाथनाथाय कालकालाय मंगळं, कालकालाय मंगळं. हे लक्ष्मीनारायण, आम्ही आता साधना करत आहोत. त्या साधनेतून आमच्यातील जो काय अलक्ष्मीचा भाव आहे तो काढून टाका आणि आमची इच्छित फल प्राप्त होण्यासाठी आपला आशीर्वाद सांपुटिक श्री सूक्त पठण चालू करायचं आहे. श्री सांपुटिक श्री सूक्त. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः, स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. दारिद्र्य दुःख भयहारिणी कातरन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं, यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्चं पुरुषानहम्. दारिद्र्य दुःख भयहारिणी कातरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. ओम दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि.
ॐ अश्वपूर्वारथमध्याम् हस्तिनादप्रबोधिनीम् श्रियं देवीमुपहृये श्रीर्मा देवी जुषताम् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामाद्रा ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहृये श्रियं दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ह्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वानिर्णुत मे गृहात् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ गन्धद्वारां दुराधर्षा दिव्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहृये श्रियम् दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशिमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रिश्रयतां यशः दारिद्र्यदुःखभयहारिणी काकरण्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ कर्दमेन प्रजा भूता
मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवस्मे गृहे निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आद्रां यक्करिणीं यष्टिं सुवर्णा हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वानविन्देयं पुरुषानहं दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि ॐ यः शुचिः प्रयतो भूत्वा जुह्याराजमन्वहं सूक्तं पञ्चदश च श्रीकामः सततं जपेत् दारिद्र्यदुःखभयहारिणी कात्वरन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः ॐ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि श्रीमहालक्ष्म्यार्पणम् अस्तु। श्री सुक्तांचे व्हायब्रेशन मनामध्ये शरीरामध्ये त्या स्पंदनाचा अनुभव घ्या. संपुटिक श्री सुक्त पठणानंतर तयार झालेल्या व्हायब्रेशनचा मनामध्ये आनंद घ्या. हे व्हायब्रेशन सगळीकडे फील करा. सांपोटिक श्री सुक्त पठणानंतर आपल्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होत असते. एक वेगळा एनर्जी क्रिएट होते.
आता त्या एनर्जीला आपणाला कन्वर्ट करायचं आहे आपल्या ध्येयासाठी. पण जे काय ध्येय लिहिलेलं आहे ते पहा. त्या ध्येयाला आठवा, पाहायची गरज नाही, मनातल्या मनात आठवा काय ध्येय लिहिलेलं होतं. आता ते ध्येय जे काय आपण लिहिलेलं आहे ते ध्येय पाहिजे असं लिहिलेलं आहे. याचाच अर्थ ते आपल्याकडं नाहीये. आणि जे नाहीये याचा अर्थ आपण अलक्ष्मीला आकर्षित करत आहोत. हा ध्येय प्राप्तीमधला खूप मोठा सिद्धांत आहे. तुमच्याकडे जे नाहीये ते तुम्हाला मिळत नाही. श्रीमंतीच्या संस्कारचा हा मोठा एक तत्व आहे, सिद्धांत आहे. जे तुमच्याकडे नाहीये ते तुम्हाला मिळत नाही, जे आहे ते मिळते. यू गेट व्हॉट यू हॅव. यू गेट इट फिजिकली व्हॉट यू हॅव मेंटली. जे ध्येय आपल्याकडे नाही असं वाटत आहे म्हणजे ते आपणाला नक्कीच मिळणार नाही, कारण ते आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपण अलक्ष्मीला कनेक्टेड आहोत. नाहीये ही भावना कमतरतेची आहे. नाहीये ही भावना आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढवणारी आहे. आणि नाहीये या भावनेमुळे आपणाला मिळणार नाही. आपणाला ध्येयापासून विरक्त व्हायचं आहे. सर्वप्रथम त्या ध्येयापासून विरक्त व्हायचं आहे. राजश्री सोल से सारी अपडेट्स हे पाने सगळं शक्य आहे ज्यावेळेस आपण स्वीकार करतो. त्याच वेळेस आपण त्या गोष्टीला जातो. जे आपल्याला हवं आहे त्याच्यापासून आपण विरक्त होऊया. विरक्त होण्यासाठी आपल्याला पूर्ण शरण जायचं आहे. लक्ष्मीला, लक्ष्मी आईला शरण जायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी या ध्येयापासून, या नकारात्मकतेपासून स्वतःला विरक्त करतो आई. नाही ही भावना म्हणजे नकारात्मकता आहे. आम्ही अलक्ष्मीला आकर्षित करत आहोत. हे आम्ही स्वीकार करतो. वी ऍक्सेप्ट दिस वन. आणि ही जी नसलेली भावना आहे आमच्या मनातून काढून टाकून दे. तुमच्या मनातून नकारात्मक भावना काढून टाकून दे. आमच्या मनामध्ये नाही येते आमच्याकडे ही भावना काढून टाकून दे. ही भावना म्हणजे अलक्ष्मी आहे. आम्ही तुला प्रार्थना करतो, इदम अलक्ष्मीर्मे नश्यताम. ही अलक्ष्मीची, ही नकारात्मक भावनांचा नाश कर. इदम अलक्ष्मीर्मे नश्यताम. इदम अलक्ष्मीर्मे नश्यताम. ही अलक्ष्मीची भावना नाश कर. हे आमच्याच्यानं शक्य होत नाही, कारण आम्ही सतत नेहमीच याच नकारात्मक भावनेला असतो की आमच्याकडे ते नाहीये, आमच्याकडे ते नाहीये. आणि आमच्याच्यानं नकारात्मक भावना नष्ट होत नाही. आणि म्हणून आई, शरणम अहम प्रपद्मे. अहम शरणम प्रपद्मे किंवा शरणम अहम प्रपद्मे. मी तुझ्या चरणी, तुझ्या चरण कमलावरती मी पूर्णपणे शरण आलो आहे. ही कमतरतेची भावना ज्याच्यात मला माझ्याकडे नाहीये. कदाचित उद्यासाठी 25 पाहिजे असतील, कदाचित या आठवड्यात 50,000 पाहिजे असतील, 30,000 पाहिजे असतील, 1,00,000 पाहिजे असतील, 2,00,000 पाहिजे असतील. ते माझ्याकडे नाहीयेत. ही भावना म्हणजेच अलक्ष्मी आहे. त्याचा नाश कर. अलक्ष्मीर्मे नश्यताम. आणि त्यासाठी शरणम अहम प्रपद्मे. तुझ्या चरण कमळावरती मी शरण आलो आहे. ही भावना तूच काढू शकतेस.
हे पूर्णपणे ही भावना काढून टाकू दे आणि माझं मन शांत कर. चंद्राम प्रभासाम, पण तेजस्वी राहू. चंद्रासारखं शीतल कर. आणि या 3 प्रार्थनेतून आपण पाहतोय जसं जसं लक्ष्मीर मे नश्यताम असं आपण म्हणतोय, तसं तसं आपल्या मनातील नकारात्मक भावना की आपल्याकडे नाहीये, ही भावना निघून जात आहे. ही भावना नष्ट होत आहे. कारण आपण पूर्णपणे लक्ष्मी देवी शरण गेलेले आहोत. पूर्णपणे देवी शरण गेलेले आहोत. प्रणम अहम प्रपद्मे. मनामध्ये बघा की देवी लक्ष्मीच्या चरण कमलावरती पद्मचरणवरती चरण कमलावरती आपण हात ठेवून आईला पूर्णपणे शरण चाललो आहोत. जिथे आपण पूर्णपणे शरण जातोय तिथे आपल्याला कशाची भीती नसते, कारण काळजी घेणारी आई असते. जसं एखाद्या लहान बालकाला हवेमध्ये उचलल्यानंतर तो घाबरत नाही, हसतो, कारण त्याला खात्री असते की त्याला झेलणार, त्याला सांभाळणार कोणीतरी आहे. आणि म्हणून तसाच विचार करा. यस, आई बघून घे, आई पाहून घे. सगळं आई पाहिल. मला काहीही विचार करायचा गरज नाही, कारण आई सगळं पाहते. ज्यावेळेस आईवर पूर्ण विश्वास टाकलेला आहे तर आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. आजचा जो प्रॉब्लेम आहे तो उद्या राहणार नाही. तो नक्कीच आई सोडवेल. आणि जर समजा सोडवला जरी नसेल तर त्यामध्ये काहीतरी आईचीच लीला असेल, माया असेल. आपणाला पूर्णपणे आईला शरण जायचं आहे आणि आईला सांगायचं आहे, आई तुझीच दया आहे, तुझीच कृपा आहे, तुझाच आशीर्वाद आहे. मी तुलाच शरण आलेला आहोत. तूच सगळं पाहणार आहेस. तुझ्या हातात काही नाही. काय आम्हाला उद्याचं ध्येय साध्य नाही झाल्यामुळे दुःख होणार आहे, ते आमच्याच कर्माचा भाग आहे. आणि जो काय आनंद मिळणार आहे तोही तुझ्याच कृपेने मिळणार आहे. हे दुःख मिळण्याच्या पाठीमागे काहीतरी कारणच आहे आणि हे आनंद प्राप्त करून देण्याच्या पाठीमागे काहीतरी तुझीच लीला आहे. आई, आम्ही तुला पूर्ण शरण आलो आहोत. तू बघ काय करायचं ते. आमची तर इच्छा आहे की हे पूर्ण झालं पाहिजे, पण त्या कमतरतेच्या भावनेतून आम्हाला काढून टाक. शरणम अहम प्रपद्मे. आम्ही तुला पूर्ण शरण आलेले आहोत. तू सगळं बघ. तुझ्या कृपेकडे आम्ही दृष्टी लावून बसलेले आहोत. तुझ्याकडे पूर्ण शरण आलो. शरण में तेरी आए तू तारेगा संभालेगा. शरण में तेरी आए, शरण में तेरी आए. आणि जसं जसं आपण आईला शरण जातोय तसं जसं आपण आईला संपूर्णपणे सांगतोय की आई तू बघ, आमच्या हातात काहीच नाहीये, तसं तसं आईचा आशीर्वाद, आईच्या वरद मुद्रेतून आपणाला वरदान मिळत आहे. अलक्ष्मीचा मनातील नकारात्मकतेचा नाश होत आहे. आपल्या मनातील पूर्ण नकारात्मकता निघून जात आहे. पूर्णपणे आपण शांतीच्या भावनेला जात आहोत. आपल्या मनामध्ये पूर्ण शांतीचा भाव तयार होत आहे. कारण आईचा आशीर्वाद मिळालेला आहे, आईची कृपा प्राप्त झालेली आहे. आणि आता बघायचं आहे की जसा जसा शांतीचा भाव मनात आलेला आहे, आपणाला जे हवं आहे, आपण डिटॅच झाल्यामुळे, आपण पूर्ण शरणागती पत्करल्यामुळे आणि ती पूर्ण इच्छा आपणाला आईनं पूर्ण केलेली आहे. पूर्ण शांत मनाला वाटत आहे. आणि आपण बघू शकताय आपले दोन्ही हात भिक्षा मुद्रामध्ये पुढे घ्या. भिक्षा मुद्रा म्हणजे
असे दोन्ही हाताची उंजळ पुढे घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या हातावरती आपणाला जे ध्येय पाहिजे ते प्राप्त झाल्यासारखं पाहायचं आहे. आपल्या हातामध्ये आईने प्रदान दिलेलं आहे. आपण जे ध्येय मागितलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. लक्ष्मी नारायण विष्णू भगवान लक्ष्मी यांच्या कृपेने आपणाला ती इच्छा पूर्ण झालेली पहा. हातामध्ये ती ऊर्जा फील करा. भगवान विष्णूचा नारायणाचा आशीर्वाद, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद तो जो आशीर्वाद मिळालेला आहे तो आशीर्वाद दोन्ही हात माथ्यावर ठेवून तो आशीर्वाद घ्या. दोन्ही हात डोक्यावरती सहस्रार चक्रावरती दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि आईचा आशीर्वाद घेऊन धन्यवाद मानायचा आहे. बघायचं आहे की आपण जी इच्छा मागितली ती आईने पूर्ण केलेली आहे. जशी जशी इच्छा पूर्ण झालेली आहे तसं पाहायचं आहे की यस हात खाली घ्या. इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या इच्छेसाठी मनामध्ये आनंदाचा भाव आणा. ही इच्छा कशा प्रकारे पूर्ण होईल असं वाटतं ते पण बघा. तुम्हाला 20,000 पाहिजे असतील उद्या कुठून येत आहेत पहा, आणून देणार आहे पहा. 50,000 पाहिजे असतील, 50,00,000 पाहिजे असतील, 2,00,000 पाहिजे असतील, कुठून येत आहेत पहा, कोण आणून देणार आहे ते बघा. ती व्यक्ती किंवा तो सोर्स तुमच्या खात्याला पैसे ट्रान्सफर करत आहे. तुम्हाला फोन करून सांगत आहे की मी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, मिळालेत का चेक. किंवा तुम्हाला काही प्रेम पाहिजे असेल, तुम्हाला काही हेल्थसाठी पाहिजे असेल तर जे जे काय आहे तर ती व्यक्ती तुमच्याकडे ते ट्रान्सफर करत आहे. तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे असं बघा. सी यू गॉट इट. आणि जसं जसं तुम्हाला जाणवते की तुमची इच्छा पूर्णपणे झालेली आहे, मनामध्ये आनंदाचा भाव आणा. देवीला थँक्यू म्हणा. चेहऱ्यावरती स्मित हास्य. स्मित हास्य, आनंदाचा भाव, शरणगतीचा भाव, एक्सेप्टन्स. समाधान, कात्यायनी आनंदाचा भाव, महामाये खड्गबाण धनुर्धरे खड्गधारिणी चण्डी श्री दुर्गा देवी नमोस्तुते. प्रणाम करा. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वरदलक्ष्मी सर्व देवतांना मनातल्या मनात प्रणाम. आनंदाची भावना, चेहऱ्यावर संतुष्टी, तृप्ताम तृप्ताम तर्पणताम म्हटल्यासारखं आनंदाचा भाव. हळूच डोळे उघडा. विथ दॅट स्माइल, सॅटिस्फॅक्शन, शरणम आणि चंद्रासारखा आपलाच तेजस्वी चेहरा, चंद्राम प्रभासाम, आपलं सुजवळ वदन घेऊन स्माइल करा. यस. स्पीचलेस.
काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. शांतपैकी असंच बसून राहा. आपले अजून शेवटचे 2 दिवस राहिलेले आहे. रविवारपासून श्रीयंत्राची साधना चालू होणार आहे. त्याच्यामुळे रविवारी श्रीयंत्राची साधना जे कोण आहेत, आदिती मॅडम, साधारण 4 वाजता श्रीयंत्राची साधना घेऊ, नंतर रेग्युलर टायमिंगला घेऊ. आता 4 वाजता घेऊ. 6 वाजता ही साधना होईल. संडे शेवटचा दिवस. ओके, ओके सर. चालेल ना? 4 वाजता रविवारच आहे, 4 वाजता घेऊ. 4 हो ते हो 7. चालेल चालेल. बाकीच्या दोघांनाही मी सांगतो, तिघांना. सो टेक केअर. सर्वांना श्रीमंत रात्री. श्री लक्ष्मीची कृपा अखंड आपल्या सर्वांवरती राहो. हीच लक्ष्मी नारायणास प्रार्थना करू की लक्ष्मीची कृपा आमच्या सगळ्यांवरती सतत राहू दे. अर्थात नारायणाच्या कृपेनेच लक्ष्मीची कृपा होणार आहे. सी ऑल. श्रीमंत रात्री. सी यू.